राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासहितच होणार। सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षणासंदर्भातली याचिका फेटाळली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2017च्या प्रभाग रचनेनुसारच होणार। सर्वोच्च न्यायालयानं केलं स्पष्ट। राज्य सरकारकडून निर्णयाचं स्वागत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वॉर रूम बैठकीत राज्यातल्या 33 वाहतूक आणि पुनर्विकास प्रकल्पांचा घेतला आढावा। प्रकल्प जलद गतीनं पूर्ण करण्याचे दिले निर्देश। बिहारमधल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी झालं तहकूब। केंद्र सरकारच्या रोजगार मेळाव्याअंतर्गत गेल्या 16 महिन्यात 11 लाखाहून अधिक युवकांना नोकऱ्या मिळाल्याची केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांची लोकसभेत माहिती। गलवान खोऱ्यातल्या भारत चीन सैन्य संघर्षाबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं। ऑपरेशन महादेवमध्ये ठार झालेले 3 दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचं न्यायवैद्यक पुराव्यानं झालं स्पष्ट। भारताच्या स्मार्टफोन निर्यातीनं चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत गाठला उच्चांक। जून अखेर भारताची स्मार्टफोन निर्यात तब्बल $772 कोटी वर। फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड आर मार्कोस ज्युनियर यांचं 5 दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतामध्ये आगमन। राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची घेणार भेट। झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं निधन। पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांनी अंत्यदर्शन घेत वाहिली आदरांजली। आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेत 5व्या आणि अंतिम सामन्यामध्ये भारताचा इंग्लंडवरती थरारक विजय आणि मालिकेमध्ये 2-2 अशी बरोबरी।